दिवंगत काँग्रेस आमदार PN पाटील यांनी संपूर्ण हयातभर कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्यासाठी इमाने इतबारे पक्षाची सेवा केली। मात्र आता त्यांच्या मुलांनी भविष्यासाठी अन्य पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे। यावर प्रतिक्रिया देताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की जर त्यांना सहकार्य करता येणार नसेल तरी अपशकुन करून अडथळा आणू नये, उलट त्यांना आशीर्वाद द्यावेत। मुश्रीफ यांनी थेट आमदार सतेज पाटील यांना उद्देशून हा सल्ला दिला। त्यांनी पुढे असंही नमूद केलं की पाटील कुटुंबाचा निर्णय हा त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्यात कोणत्याही प्रकारचे विघ्न निर्माण करणे योग्य ठरणार नाही, असं वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं। मागच्या वेळेला मंत्रिमंडळाने सांगितलं होतं की युती शासनाच्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या अभूतपूर्व यशानंतर अनेक मंडळी, मग राष्ट्रवादी पवारच्या पक्षात असेल, उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल, यामध्ये अनेक मंडळी जात आहेत। आता राहुल पाटील आणि राजे पाटील या दोन बंधूंनी एक महिनाभर दौरा करून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची संमती घेऊन आणि सगळ्या आपल्यासमोरच्या अडचणी मांडून त्यांनी येण्याचा निर्णय घेतला। पट्टीपट्टी हळू होण्याची आवश्यकता आहे, कारण आता अनेक माजी आमदार संग्राम सत्य असतील, जगताप असतील, त्यानंतर आता पृथ्वीराज पाटील असतील, असे अनेक जात आहेत। त्यामुळं राहुल पाटलांच्या जाण्यानं एवढं त्यांनी हळू होण्याची आवश्यकता नव्हती आणि म्हणून मी म्हणालो होतो की बाबा की विनाकारण त्यांना तुम्ही म्हणजे अडथळे आणू नका। त्यांनी आपला भवितव्याचा विचार करून ते निर्णय घेत आहेत आणि तो योग्य निर्णय असेल। त्यांना आपण सगळ्यांनी आशीर्वाद देऊया। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।